सिस्टरांची साक्ष अशी आहे की मागच्या 1.5 वर्षामध्ये म्हणजे 2024 मध्ये आता 1.5 वर्ष कंप्लीट झालं. त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले. तर त्यांचे मिस्टर गव्हर्नमेंट जॉब करत होते आणि गव्हर्नमेंट जॉब करत असताना ते एक्सपायर झाले. त्याच्यानंतर ती पेन्शन असती, त्या पेन्शनसाठी या सिस्टर खूप ट्राय करत होत्या की तेव्हा जी आमची रोजची भाकर आहे ती तू आम्हाला मिळवून दे. आणि ह्या कंटिन्यू त्या गोष्टीसाठी स्ट्रगल करत होत्या, प्रोसेस करत होत्या, सगळं करत होत्या. पण किती पण काही केलं तर परमेश्वराचा हात डोक्यावर असल्याशिवाय कुठलंच काम आपलं होत नाही. आणि या सिस्टर सांगतात की या 16 महिने झाले. या सिस्टर सांगतात की या स्ट्रगलमधून मी जात होते आणि हर एक परिस्थितीशी मी कशी तोंड देत होते हे मलाच माहिती. आणि ज्यावेळेस आपला खरंच त्यांचा जगातला आधार गेल्यानंतर त्यांना प्रत्येक घरातल्या जबाबदारीला त्यांना कसं तोंड द्यायचं ते सांगतात. मला अजिबात त्या गोष्टी समजत नव्हत्या, कसं करायचं काय करायचं. आणि ह्या आणि यांची मुलगी जेव्हा पण कधी ते त्यांचं जे पेन्शनचं काम आहे ते करायला त्या ऑफिसमध्ये जायच्या तर ते लोकांकडून असा रिस्पॉन्स असं व्यवस्थित येत नसायचं. पण प्रार्थना केल्यापासून देवबाप त्या प्रत्येक अधिकारी लोकांच्या मनात कार्य करत होता. आणि कुठलेच असे अधिकारी नव्हते की ते त्यांना इग्नोर करत होते किंवा सहाय्य करणारे नव्हते, असं नव्हतं. प्रत्येक अधिकारी सांगायचे की आम्ही तुमच्यासाठी ट्राय करत आहे, आम्ही करत आहे. आणि जेव्हा पण कधी त्या जायच्या त्यावेळेस त्यांच्याकडून असा रिप्लाय यायचा. आणि ह्या सांगतात आम्ही त्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होतो. आणि सिस्टर सांगतात की पोखर्डीमध्ये आम्ही पास्टरांची मीटिंग होती आणि त्यावेळेस त्यांनी वचन दिलं होतं की तुम्ही हार मानू नका आणि निराश होऊ नका. या सिस्टरांनी ते वचन धरून ठेवलं. विश्वासाने यांच्या मुलीने त्या गोष्टीसाठी प्रार्थना करत होत्या आणि देवबाप काम करणारे असा विश्वास ठेवत होत्या. आता मागच्या 15 दिवसापूर्वीची गोष्ट अशी आहे, या सिस्टर चर्चमध्ये होत्या आणि पास्टर प्रेयर करत होते वर्शिपमध्ये सगळ्यांसाठी. लास्टला या सिस्टरच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केला आणि पास्टर त्यांच्यासाठी बोलले की ज्या गोष्टीसाठी तू प्रयत्न करत आहे ती गोष्ट तुझ्या समोर येणार आहे, तुझं स्ट्रगल करत आहे त्यासाठी देवबाप तुझे मार्ग मोकळे करत आहे. आणि या सिस्टरने ते विश्वासाने रिसीव्ह केलं ती गोष्ट या सिस्टरने त्यावेळेस तिथं रिसीव्ह केली. आणि त्या सांगतात त्या घरी गेल्या, त्या त्यांची मुलगी आणि त्याच्यानंतर रविवारी ही गोष्ट बोलल्या आणि बुधवारी त्यांच्या मुलगी आणि ते फास्टिंग प्रेयरची चेन प्रेयर असती. आणि त्यावेळेस पण त्या सिस्टर सांगतात की यांची मुलगी फास्टिंग प्रेयर बुधवारी ज्यावेळेस होती त्या दिवशी दुपारी त्या ऑफिसमध्ये त्यांनी कॉल केला आणि त्यांना विचारलं की ती प्रोसेस आहे पेन्शनची कुठपर्यंत आलेली आहे. तर त्या लोकांचा रिप्लाय आला की आम्ही करत आहे, आम्ही ट्राय करतो नाही का. यांनी त्या दिवशी पण फास्टिंग प्रेयर केली आणि चेन प्रेयरमध्ये देखील त्या गोष्टीसाठी प्रार्थना केली आणि देवबापाने अद्भुत मार्ग मोकळे केले. जेवढं पण त्यांचं जे काम होतं ते सक्सेसपर्यंत आलेलं होतं. पण ते सांगतात आत्ताच्या ह्या बुधवारच्या दिवशी देवबापाने ते